तुम्ही एकदा खाल्लं ना तर तुम्ही प्रेमात पडाल. झटपट मोरी मसाला. मला रस्सा प्यावासा वाटतो. इट्स एक्झॅक्टली दॅट. म्हणजे पालघर साईडला हा मोरी खिमा बनवला जातो. हे स्वतः फिश सप्लायर्स आहेत. 6वी पासून कुक करते. मटार आणि कर्दी. म्हणजे तुम्ही म्हणतो फिश आणि मसाला ह्या दोन गोष्टी अशा आहेत ज्या अगदी ऑथेंटिक आहेत. शिजला येतो संपूर्ण. मऊ मऊ येत नाही. हे थोडं आणखी आंबट असतं. तव्यावरती पण परत नाही. कोल्हापुरी खाऊ शकता तर आगरी कोळी नक्कीच खाऊ शकता. इंद्रायणी. मग आमच्या बोटी पण होत्या. लहानपणची आठवण अशी आहे, बेबी प्रॉन्स आहे म्हणजे करंदी. माहेर पालघरचं आहे, माझं सासर अलिबागचं आहे. मोठा गैरसमज आहे आगरी कोळी क्युझिन बद्दल. त्याला पाणी सुटतं असा घास करून. या सगळ्या क्युझिन मध्ये चिंचेचाच वापर असतो. समहाव खूप घरगुती वाटतं. आणि कोथिंबीर आणि कांदा आहे कच्चा. आयुष्यात सगळं आगरी कोळी जे तुम्हाला ट्राय करायचं असेल नमस्कार मंडळी. तर आज आपण पहिल्यांदा चॅनलवरती ट्राय करणार आहोत आगरी कोळी थाळी. ऐकूनच घाम फुटलाय ना. म्हणतो ना झणझणीतपणाचा जो राजा आहे ते आहे म्हणजे आगरी कोळी जेवण. तर स्वागत आहे तुमचं मुकुंद लंच होम इथे. खूप गोड अशा दाम्पत्यांनी हे रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे. काय आहे उद्देश, मसाले एक्झॅक्टली कुठले आहेत आणि ट्रेडिशनल आहेत का, हे सगळं बघण्यासाठी आज जाऊया. नमस्कार वैशालीजी. मला सध्या ना घाम फुटलाय. आगरी कोळी जेवण हे असं ऐकू. कोल्हापुरी खाऊ शकता तर आगरी कोळी नक्कीच खाऊ शकता. ते Are you सौम्य आहे. serious? हो हो, अगदी अगदी. नाही थोडंसं आंबट असतं, थोडं तिखट असतं आणि एवढं झणझणीत काही नसतं. पण मासे मात्र फ्रेश असतात. मासे तुम्हाला फ्रेश मिळणार कारण आम्ही स्वतः 30 वर्षापासून मार्केटमध्ये हॉटेल्सला फिश सप्लाय करतो. फिश आपण स्वतः आणतो. खात्रीचं जेवण बनवणं आणि लोकांना खाऊ घालणं हे आमची हॉबी होती. आणि माझ्या नवऱ्याला तर लोकांना असं खाऊ घालायला. घालायला खूपच आवडतं. बरं, म्हणजे असं एकत्र असं कपल आलं की म्हणजे परफेक्ट रेस्टॉरंट हे झालंच पाहिजे. बनवण्याची खूप आवड आहे. आता 6वी पासून संपूर्ण जेवण बनवायला लागले. बरं. काही कारणास्तव घरात कुलाब्यात वाढली. आम्ही स्वतः कोळी आहोत. माझं माहेर पालघरचं आहे, माझं सासर अलिबागचं आहे. अरे माय गॉड, सगळं एकत्र. सो दॅट इज हाऊ दिस Speciality. स्पेशालिटी आहे. कोल्हापुरी आणि पुणेरी जेवण सुद्धा मिळतं. बर, म्हणजे माझ्या गावचं पण मिळतं. नक्की नक्की. आपले मसाले जे घरगुती असतात ते पुण्याहून मागवले जातात खात्रीशीर. आणि बाकीचा जो आगरी कोळी मसाला आहे तो आपल्या गावातून येतो. मी स्वतः तिथे जाऊन म्हणजे बनवून आम्ही आणतो. ते महत्वाचं आहे, नाहीतर अगदी. ते चुकलं तर मग सगळं नाही, ते तुम्ही म्हणतो फिश आणि मसाला ह्या दोन गोष्टी अशा आहेत ज्या अगदी ऑथेंटिक आहेत. आणि फिश तर तुमच्या अगदी. सप्लाय चेन मध्ये Yes. बेस्ट मधले बेस्टच फिश काढत Absolutely. असाल. Absolutely. Yeah. तुमच्या हातची चव मी खरं चाखणार आहे. नक्की. राईट. Yeah. चला लेट्स Yeah. गो. रेस्टॉरंट बरोबर कुकिंग मध्ये पण इंटरेस्ट घ्यावा लागला. मला आवड आहे पहिल्यापासून. बर. 6वी पासून कुक करते पूर्ण. बघ हे मोरी खिमा बनवतोय आपण. ही मोरी आहे बर, स्वच्छ साफ केलेली. आता आपण तिला उकळणार आहोत. ही 1-5 मिनिटं उकळली की त्याचा खिमा त्याचा करायचा. खिमा करायचा. नॉर्थ कोकण म्हणजे पालघर साईडला हा मोरी खिमा बनवला जातो. पालघर ग्रोईंग अप असं हा. मोरी खिमा. आणि माझे मोरी खिमा वडील झालं. खूप अशा पद्धतीने ते बनवायचे. 5 मिनिटात शिजतो. 5-10 अगदी मिनिटात. थोडासा कांदा मिक्स करायचा. लसूण घेतला आपण. त्यात आलं जास्त का पडतंय कारण आपण आल्यानं ना त्याचा जो एक रॉ असा टेस्ट असतो ना तो मोडायचा असतो. ह्यातच हळद मीठ घालून आपण चांगलं कुचकरून घ्यायचं. करायचं म्हणून करायचं नाही तर आवडीने. अया, किती छान तो कुस्करला येतोय ना मोरी. शिजला येतो संपूर्ण. सो आता आपण फोडणी देणार आहोत का. झटपट मोरी मसाला सुक्या जवल्यासारखंच आपण मिक्स केलं. फक्त हो. ह्याला तेलामध्ये शिजवून परतवून घ्यायचं. मी वाव, अरोमा किती मस्त आहे. आमच्या त्या साईडला एक अशी कुरकुरीत अशी एक रोटी बनते डोशासारखी. त्यावर तो खूप छान लागेल. एक कोरी रोटी सारखं. कोरी या एक्झॅक्टली. आगरी कोळी मसाला थोडासा ऍड करायचा. थोडासा मिरची पडली आहे ड्राय आउट करायचं. बर, पण जास्ती लाल नाही झालंय हा. ते नाही. एकदम हा पिवळच आहे. आणि चांगली बारीक चिरलेली कोथिंबिरी घालायची. तुमची फेवरेट कुठली मग. कर्दी मसाला खूपच आवडतो. म्हणजे माझ्या घरात माझ्या मुलांचा पण खूप फेवरेट आहे. आणि आपल्या ज्या फिश करी आहेत हा. ज्या आंबट असतात तुम्ही एकदा खाल्लं ना तर तुम्ही प्रेमात पडाल. मालवणी पण आमसूल असतं ना, त्यात कोकम असतं. हो, पण हे थोडं आणखी आंबट असतं. बर, इट्स रेडी. 3 मस्ट ट्राय आगरी कोळी डिशेस कुठल्या आहेत. तर सध्या आम्ही एका थाळीत कंबाईन करण्याचा प्रयत्न केला. जस्ट हॅव द थाळी गाइस, फिनिश. ओ हो, क्या रंग है. आंबट आणि तिखट आहे. ह्यात मीठ वगैरे सगळं लावलेलं आहे. हे एवढं मोठं स्टीलचं ताट, त्याच्यामध्ये एवढी मोठी तुकडी. गॉड, हे तव्यावरती पण परत नाही. ह्याच्यात आगरी कोळी मसाला गेलेला आहे ना, जे आपण पेस्ट बनवलेली. लहानपणची आठवण अशी आहे की कर्दी मसाला सिंपल आहे ते. अच्छा, उभा कांदा.
हां, आणि तो चांगल्या पद्धतीने शिजवून मग ही कर्दी मीठ मसाला घालून सोडायची आणि कोथिंबीर चांगली पेरायची. झटपट आहे हे अगदी झटपट. पण. लहानपणच्या आठवणी खूप ताज्या असतात आणि इट्स लाईक एक असा नुसता अरोमा जरी आला ना तरी त्या सगळ्या आठवणी अशा ताज्या होतात. ही बेबी प्रॉन्स आहे, म्हणजे करंदी आपण Okay. म्हणतो त्याला. तर आता आता आपण कांदा तेलात शिजवणार. मग आमच्या बोटी पण होत्या. अच्छा. माझे आजोबा माझे वडील स्वतः फिशिंग करायचे. तर नंतर मग सगळे जॉबला गेल्यावर बोटी विकल्या, पण आम्ही म्हणजे हां. फिशिंग पहिलीच आहे आणि मासा हिरो आहे का मसाला? दोघांची गरज तेवढीच आहे. अच्छा. म्हणजे एकमेकांना ते जयला विरू विरूला जय विरूला पाहिजे. जय. हो. वाव मस्त. त्याला पाणी सुटतं ना करंदीला? पाणी. किती झटपट केलं आपण हे. पटकन भाताबरोबर पण सुक्क छान लागतं. पण चपाती असेल, मला तर आता अरोमा जो सुंदर आलेला आहे त्याच्यावर मला चपातीच खावायची वाटतेय. लेट्स गो अँड ट्राय दिस. इंटिरियर्स पण इतके इंटरेस्टिंग आहेत ना, म्हणजे तुमच्या थाळीची वाट बघताना तुम्हाला एकदम प्रसन्न वाटणार आहे आणि मेन रोडवर आहे त्याच्यामुळे एकदम लाईव्हली लोकेशन. आयुष्यात सगळं आगरी कोळी जे तुम्हाला ट्राय करायचं असेल ते मिळणार आहे ह्या थाळीमध्ये. सांगितलं मला सुरमई पाहिजे, सो आता अख्खा म्हणजे अर्ध ताट भरलेला असा सुरमईचा तुकडा आलेला आहे. हा आगरी रस्सा, मांदेलीचा, मोरी खिमा, कर्दी मसाला, सुका जवला, सोलकडी, चटणी फ्राय बरोबर खाण्यासाठी, सॅलड आणि एकदम लुशलुशीत अशा मऊ गरमागरम तांदळाच्या भाकऱ्या आणि भात. ऑफकोर्स हा असा एकदम चमकणारा गरमागरम इंद्रायणी भात आलेला आहे. माझा भ्रमाचा भोपळा फुटणार आहे का? आगरी कोळी थाळी खाल्ल्यानंतर मी खरंच असं करणार आहे का? लेट्स ट्राय. पण ट्राय करणार आहोत ही मांदेली करी. तो पातळ आहे, कन्सिस्टन्सी मऊ असा मासा आहे. बाय द वे खूप मासे आहेत त्याच्यामध्ये. तोंडात फ्लेवर बस झाला. आंबट तिखट आणि घशाला ठसका लागला. थंडी पडल्यावरती जसं एकदम सुरसुर सुरसुर करणारा रस्सा प्यावासा वाटतो. इट्स एक्झॅक्टली दॅट. सो ह्या करीमध्ये अजिबात खोबरं नाही आहे. असं ते इंद्रायणी भाताबरोबर असं रनिंग असं एकदम तिखट रस्सा असा प्यावासा वाटतो. इट्स लाईक दॅट. पण त्याच्यामध्ये माशाची चव एकदम छान उतरलेली आहे. म्हणजे त्यांनी तो मांदेली त्याच्याबरोबर शिजवलेला आहे. मला वाटलं नव्हतं मला एवढा पातळ रस्सा तिखट एवढा आवडेल, पण खरंच मजेदार आहे. आंबट तिखट याचा बॅलन्स असतो आणि रंगावरनं जेवढा तिखट वाटतोय इट्स नॉट दॅट असं डेडली, बट इट्स व्हेरी टेम्पटिंग. मोरी मसाला बनवताना जे तोंडाला पाणी सुटलं आहे ना, माझं अजून आवरत नाही आहे. त्याच्यामुळे लेट्स ट्राय दिस. ते आलं आहे ना, सॉफ्ट, इट इज ब्युटिफुल. मला एक्झॉटिक वाटतं. खूप फ्लेवरफुल आहे आणि त्या फ्रेश कोथिंबिरीची चव त्या मोरी माशाबरोबर आणि त्या भाजलेल्या कांद्याचा गोडवा. इट्स अ डेडली कॉम्बिनेशन. अशी त्यांनी सांगितलं की कोरी रोटीबरोबर खूप छान लागतं अँड आय अग्री. असं अजून थोडंसं क्रिस्पी गोष्टी पण खूप छान लागेल. तुमच्यापैकी खूप लोक मला विचारतात की तन्वी आम्हाला सांगत जा की चिंच का कोकम वापरलेलं आहे, कारण काय कायकांना चिंच चालत नाही. सगळ्या कुझिनमध्ये चिंचेचाच वापर असतो. थाळी जरी नाही ट्राय केली, मोरी खिमा म्हणजे कसं सांगू शकते माहिती आहे, आपण पारसी कॅफेजमध्ये जातो ना खिमा पाव खाण्यासाठी, एक वेगळीच मजा असते राईट. सिम्पल असतं, आपल्याला माहिती असतं, पण तरी असं खावं असं वाटतं. तुम्ही माझे हंड्रेड्स ऑफ व्हिडिओज बघितले, पहिल्यांदा मी मोरी खिमा खाती आहे आणि आता मी हायली रेकमेंड करीन. म्हणजे ते तुमचं एक कम्फर्ट फूड असं बनू शकतं. एवढं छान आणि गोड, म्हणजे नॉट चवीला गोड, म्हणजे टेक्स्चरला म्हणजे फिलिंगला खूप गोड आहे. आणि भाकरी पण इतकी मऊ आणि लुसलुशीत आहे ना, थांबावं असं वाटत नाही आहे. बट कर्दी मसाल्याकडे जाऊया. पण एकदम सिम्पल पद्धतीने आपण बघितलं. त्यांचे ऑफकोर्स त्यांनी मसाले बेसिक ॲड केले होते, पण कर्दी नुसती कांद्यावरती आणि कोथिंबिरीवरती अशी टॉस केलेली. म्हणजे तुम्हाला खरंच वाटत नाही ओव्हर ॲक्टिंग करते आहे, बट रिमार्केबल गोष्टी. आत्ता या 3 गोष्टींमध्ये काय आवडलं माहिती आहे? सिम्प्लिसिटी, स्टिकिंग टू बेसिक्स आणि मग ती चव आणणं. ह्या कलेचा सर्वात मोठा पायंडा आहे प्रमाण, आणि प्रमाणाच्या खालीच येतो मसाला. ह्यांचे मसाले आहेत हाय क्वालिटीचे आणि ऑथेंटिक आहेत, बिकॉज इन्स्टंटली ती चव आपल्याला जाणवते. ज्युसी आहे, बाय द वे भाताबरोबर सुंदर लागेल. सुका चवला मात्र जरा दिसतोय अलार्मिंग. खूप लाल आहे, स्वच्छ आहे, लव्हिंग इट. मला असं फिलिंग येते मी कोणाच्या तरी घरी बसून जेवते. समहाव खूप घरगुती वाटतं. ॲक्च्युली आपण बघितलं फार सोप्या पद्धतीने त्यांनी केलं, म्हणजे जास्ती असं फॅन्सी काही नव्हतं. आता तो मसाला इज हिटिंग मी अँड आय एम लव्हिंग इट. बीट आणि बीटमध्ये
तो फ्लेवर पोचलेला आहे, जितके मसाले त्यांनी वापरले. कोथिंबिरीची एक खूप विशिष्ट चव येते जेव्हा ती अशी नीट डिस्ट्रीब्यूट होते आणि त्याच्याबरोबर कुक होते एखाद्या माशाबरोबर किंवा नॉनव्हेज बरोबर. ती मजा येते. जशी सोलकढी पिऊया. कोल्हापुरी थाळी खाल्ल्यानंतर मी अशी करत असते, पण मला आता इथे होत नाहीये. सो हा जो भ्रम आहे एक तर दॅट इज गॉन. अँड आय एम टेलिंग यू, इथे व्हरायटी ऑफ मासे आणि व्हरायटी ऑफ प्रेपरेशन्स जे केलेले आहेत, म्हणजे तुम्ही तुमच्या देखत बघू शकता. इथे हा जो रस्सा आहे तो एकदम पातळ आणि वेगळा आहे, जो आपल्याला एरवी कुठे मिळत नाही ना, मालवणी क्युझिनमध्ये मिळत. आणि हा जो तांबडा पांढरा रस्सा असतो दॅट इज व्हेरी डिफरंट. पूर्ण थाळी करून मी परत मोरी किम्याकडे आली आहे. अशी थाळी डिझाईन केली आहे ना की एक पण वाटीमध्ये काहीही उरणार नाही. प्रामाणिकपणे सांगू, मला जास्ती एक्सपेक्टेशन्स नव्हते माझ्या स्वतःसाठी. म्हणजे मला असं वाटलं तुम्हाला ही थाळी दाखवलीच पाहिजे, पण मला त्याच्यातलं काय आवडेल नक्की. आणि आता मला असं वाटतं ह्याच्यातलं मला काय नाही आवडत. एकदा तरी इथे येऊन गरमागरम हे सगळं ट्राय केलंच पाहिजे. म्हणजे मी अजून सुरमईला हात लावलेला नाही. कॅन यू इमॅजिन द इम्पॅक्ट ह्या 4 वाट्यांचा. मला ताव मारायचा ॲक्च्युली इंद्रायणी आणि रस्सा आणि इंद्रायणी आणि कर्दी बरोबर. सुरमईची तुकडी एकदम पातळ आहे, रवा फ्राय केली, अजिबात लाल दिसत नाही आहे. मासा अर्थात फ्रेश आहे, पण मसाला स्पायसी आहे ह्याचा. सो तुम्ही एरवी जो फिश फ्राय खाता त्याच्यापेक्षा तुम्हाला हा मसाला स्पायसी वाटणार. तो हिरवी चटणी पुदिन्याची आहे, सो त्याच्याबरोबर बॅलन्स होतं ते स्पायसी. या थाळीमध्ये सगळंच अव्वल आहे, पण तरी नंबर 1 माझ्यासाठी मोरी किमा, त्याच्यानंतर कर्दी मसाला, सुका जवला, रस्सा, सुरमई. मी इमॅजिन माझी सुरमई लिस्टमध्ये एवढी खालती आली म्हणजे हे काय असते. म्हणजे इतक्या दिवसांनी मी ॲक्च्युली एवढा फिश खाते आणि एकाच वेळेस मला एवढी व्हरायटी मिळाली आणि वेगळे प्रिपरेशन्स की मला मज्जा आली. किती दिवसांनी गाईज, तुम्हाला माहिती आहे मी हा इंद्रायणी भात खाणार आहे. सो छान मी स्कूप आउट करणार आहे. मला असे लगदा झालेला इतका आवडतो ना. आधी रश्श्याबरोबर खाणार आहे. अजून एक घास आहे आपल्या कर्दी मसाल्यासाठी. फ्राय असं एकदा दोनदा खाल्ला असेल, बट मी असा मांदेली सार पहिल्यांदा खाणार आहे. आगरी कोळी रस्सा आणि इंद्रायणी ही मज्जा. असा घास करून मांदेली पण आला खाताना आणि मजा येते. कधी मांदेली न खाणारी नेक्स्ट लेवल. त्याचं क्रेविंग होणार आहे मला आत्ताच माहिती आहे. मला ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही सोलकढी घेऊ शकता इफ इट गेट्स आउट ऑफ अस्सल देसी आगरी कोळी. मी असं इमॅजिन केलं ना, कानाचे धडे बसलेले त्यात हे सुटले, ती पण मजा वेगळीच आहे. थोडंसं कर्दी, आहा का मऊ मऊ येत नाही तसं कुस्करून इंद्रायणीमध्ये नाही. कर्दी मसाला आणि किमा किती झटपट या डिशेस झाल्या होत्या. मला दॅट्स व्हॉट आय लाईक. म्हणजे आपण घरी कसं म्हणतो ना की अरे नाही पटकन होऊन जाईल, बट इट जस्ट लुक्स लाईक सो ग्रँड. एक घास सोलकढी भाताचा, आय नीड इट. म्हणजे खूप तिखट नाही आहे, बट ऑफकोर्स झणका आहे ना. सुरमई एवढी टेस्टी पण मी आज नाही घेतली बिकॉज मी पहिल्यांदा एवढी मस्त व्हरायटी विथ ड्रायफिश ट्राय केली की मला असं वाटलं मी का घेऊ सुरमई. मस्ट ट्राय आहे. मुकुंद लंच होम हॅज रिअली सरप्राईज मी ते खूप वेगळा विचार करून आला. आपण कुठेतरी आपण 1-2 घास घेऊ. मला अजिबात इमॅजिन झालं नव्हतं की मी थाळी संपवेन. फुलफिलिंग थाळीनंतर वळूया इतर आयटम्सकडे. आहे कर्दी समोसा. लाईफमध्ये मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे. युनिक आहे. खरडा चिकन, क्रॅब मसाला, ते स्टफ्ड पॉम्फ्रेट. आता ह्याचा मसाला एक्झॅक्टली कसा आहे ते आपण बघायचं आहे. आणि आहे ऑफकोर्स रवा फ्राय प्रॉन्स. हे सगळं किती फ्रेश असेल तुम्हाला अंदाजा आहे, कारण की हे स्वतः फिश सप्लायर्स आहेत इतके वर्षांपासून मुंबईमध्ये. कर्दी हे खूप ठिकाणी मला मिळत नाही. पातळ असं कोटिंग आहे आणि आत आहे स्टफ मटार अँड कर्दी अँड इट्स व्हेरी क्रिस्पी. खरडा चिकनवरती लिटरली आपण खरडा जो असतो ना, मिरची, कोथिंबीर, शेंगदाणा वगैरे आपण वापरतो. ते शेंगदाणे असे छान त्याच्यावरती गार्निश केलेले आहेत क्रश्ड. खरडा इज लव. शेंगदाण्याची चव, शेंगदाण्याच्या तेलाची चव, मिरची, फ्रेश चिकन, प्रॉन्स रवा फ्राय विथ चटनी. अजिबात जास्ती स्पायसी नहीं है, बट हाँ आगरी कोळी मसाला कुछ तो उसे हिंट आ रहा है. स्टफ्ड पॉम्फ्रेट रवा फ्राय अलग है, म्हणजे तिखट नहीं है. इट्स लाइक आंबट गोड काइंड ऑफ स्टफिंग आहे. मासा इज ब्युटिफुल. फुल आरपार असा सुंदरपैकी शिजलेला आहे आणि त्या माशामध्ये पण गोड आंबट तिखट चव पोचलेली आहे. लाईक आय लाईक द स्टफिंग. हायलाइटेड डिश आहे स्टफ्ड खिमा मिरची. मला ॲक्च्युली वाटलं आधी ते क्रॅब आहे का, बट नो, ही ॲक्च्युली आपली भाजीतली मिरची असते ना त्याच्यामध्ये त्यांनी खिमा स्टफ केला आणि वरती ॲक्च्युली चाटसारखं
मसाले आणि कोथिंबीर आणि कांदा आहे कच्चा आणि त्याला कोटिंग आहे बेसनाचं. खूप हटके आहे. त्याच्यावर शेजवान चटणी आणि हिरवी चटणी दिली आहे, पण खूपच वेगळं आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. जर तुम्ही हे ऑर्डर करणार असाल 2 जणांमध्ये, तुमचं अर्ध पोट ॲक्च्युली बघू शकतो. क्रॅब मसाला हा तर मला आगरी कोळी असा वाटत नाहीये, बिकॉज ह्याच्यामध्ये मला थोडासा कोकोनट वाटतोय. ही इथे बाकी पण म्हणजे कोल्हापुरी, मालवणी आणि पुण्याचं कुझिन वगैरे मिळतं. सो हे जे क्रॅब मसाला आहे ना, हे जरासं मालवणी आहे. कोकणातला ओला नारळ वापरून बनवलेला जे स्टफिंग असतं ना, तसा मसाला आहे. माहिती आहे, कधी कधी क्रॅब असतो जो जरासा असं स्वीट लागतो, तसं आहे. ऑल द मटन लवर्स मी तुम्हाला दाखवणार आहे ही फारच फुल फ्लेजेड अशी मटन थाळी. मटन ग्रेव्ही, अंडा करी, हा खरडा चिकन आहे बट थोडंसं ओलं, अळणी, तांबडा, सोलकडी, भाकरी आणि हे एक्स्ट्रा मटन रस्सा, इंद्रायणी भात. ओके, त्याच्यातनं वाफा येत आहे. कुछ मीठा हो जाय मध्ये आहे इथलं स्पेशालिटी आईस्क्रीम. सो श्रीखंड आईस्क्रीम म्हणल्यावरती बेसिकली आहे ग्रीक योगर्ट, म्हणजे हंग योगर्ट जे असतं ते दह्यापासून बनवलेलं आईस्क्रीम आहे आणि याच्यामध्ये ॲक्च्युअल बेरीज आहेत. एव्हरीथिंग इज सुपर स्पेशल इथे, घरगुती वाटतंय. सो ऑनेस्टली मला व्हरायटी ऑफ टेस्ट आणि ॲक्च्युली आगरी कोळी क्युझिन कळालं आहे. सो इथे येऊन नक्की या सगळ्या गोष्टी ट्राय करा. मी ऑलरेडी रेकमेंड केलेल्या गोष्टी ट्राय करा. कमेंट करून मला कळवा की कसा वाटला व्हिडिओ. शेअर करा हा व्हिडिओ, तर नक्कीच शेअर करा, बिकॉज जुलैमध्ये जस्ट ही जागा लास्ट इयर उघडलेली आहे. सो आय डोंट थिंक खूप लोकांना माहिती आहे आणि ही जागा माहिती असली पाहिजे. अँड दॅट्स अबाउट इट. रिमेंबर, आय लव्ह यू ऑल.